नमस्कार, आपण पाहत आहोत गाव पुढारी न्यूज चॅनल। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतोर्ली परिसरात झालेल्या चक्रीवादळामुळे केळीसह अन्य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। या नुकसानाची पाहणी करण्यासाठी रावेर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील व माजी जिल्हा परिषदेचे गटनेते विनोद तराळ, माजी पंचायत समिती सभापती किशोर चौधरी यासह शेतकरी पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया विनोद तराळ काय म्हटले तर। परिसरामध्ये काल संध्याकाळी झालेल्या वादळामुळे या पूर्ण परिसरामधील हजारो एकरवरची जी केळी आहे ती केळी पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। मागच्या 8-10 वर्षापासून दरवर्षी या परिसरामधील शेतकरी खूप मेहनत घेऊन चांगल्या प्रकारची एक्सपोर्ट क्वालिटीची केळी पिकवत असताना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे दरवर्षी या शेतकऱ्यांचं आमच्या नुकसान होते आहे। केळी पीक विमा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीची शासनाची मदत असेल ती शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावी। पंचनामे फक्त नावालाच पंचनामे म्हणून न होता प्रत्यक्षात पंचनामे होऊन शासनाकडून आर्थिक मदत केळी पीक विमा व्यतिरिक्तची सुद्धा आम्हाला मिळावी अशी मी या पूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला विनंती करतो।